आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. नमस्कार 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 बालदोस्तानो. बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या भेटीला आली आहे PM श्री जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा झरेवाडी रत्नागिरी. या शाळेचे विद्यार्थी सादर करणार आहेत त्यांचा विविध रंगी कार्यक्रम. यात सहभागी झालेले विद्यार्थी आहेत अर्णव मोहन गोताड, आराध्य नरेंद्र गोताड, हर्ष अजित गोविलकर, हर्षिता अजित गोविलकर, आदिती विनायक धुमक, लावण्या प्रमोद कळंबटे, सृष्टी सुहास कळंबटे, मानवी जितेंद्र गोताड, महिमा महेश सनगरे, परी राजेश कळंबटे आणि आरुषी हेमंत सनगरे. चला तर ऐकूया तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत. बाप्पा आणि लहान मुलांचं म्हणजेच बच्चे कंपनीचं नातं काही वेगळंच असतं. आणि आपल्याला माहिती आहे, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपती बाप्पाचं स्मरण करूनच करतो. आमचे हे विद्यार्थी देखील एक सुंदर असं गणेश स्तवन सादर करत आहेत. आदिती धुमक आणि तिचे सहकारी सादर करत आहेत मोरया तुझा रे नाद घुमला. मूळ गीतकार आणि संगीतकार अमोल भाताळे आणि मूळ गायक सिद्धेश मेस्त्री. चला तर ऐकूया मोरया तुझा हा नाद घुमला. मोरया तुझा रे नाद घुमला, मोरया तुझा रे नाद घुमला, मोरया तुझा रे नाद घुमला, मोरया तुझा रे नाद घुमला. नभदा टुनी आले सरी बरसुनी आल्या, नभदा टुनी आले सरी बरसुनी आल्या, सरी बरसुनी आल्या, देवा तुझ्या स्वागताला. मोरया तुझा रे नाद घुमला, मोरया तुझा रे नाद घुमला. दीप सुमनाने आरास करीतो गणराय तुझला, मनोमनी स्मरतो गणराय तुझला, मनोमनी स्मरतो गणराय तुझला, मनोमनी स्मरतो.
तुझ्या पुढे दोन्ही हात जोडूनी, देवा तुझ्या पुढे दोन्ही हात जोडूनी, देवा तुझ्या पुढे दोन्ही हात जोडूनी. डोळे भरून हे आले सारे तुला सांगताना, डोळे भरून हे आले सारे तुला सांगताना, सारे तुला सांगताना मज विसावा मिळाला. मोरया तुझा रे नाद घुमला, 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 मोरया तुझा रे नाद घुमला. श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणजे जीवन जगण्याचा जणू एक धडाच. चला आपण देखील आदिती धुमक हिच्या स्वरात मनाचे 10 श्लोक ऐकूया. श्री समर्थ रामदास स्वामीकृत मनाचे श्लोक. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मस्तरू दंभ भारू, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच सोसित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे, देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परिता जिजावे, परियंतरी सज्जनानी ववावे, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसांचे,
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. ज्यांनी आपल्या मावळ्यांना एकत्र करून गनिमी काव्याच्या माध्यमातून शत्रूच्या चारी मुंड्या छीत करत स्वराज्याचं भगवं निशाण डौलानं फडकवलं, ज्यांनी प्रत्येक धर्माचा आदर करून आयाबापड्यांचा कायम मान सन्मान केला, असं व्यक्तिमत्व म्हणजेच आई जिजाऊचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आजही प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येतो. चला तर आज आपण ऐकूया एक स्वगत छत्रपती शिवाजी महाराज. सादर करतोय आराध्य नरेंद्र गोताड. आऊसाहेब, आपण झोपला असाल कदाचित, पण आम्ही मात्र झोपू शकत नाही. डोळे मिटले तरी त्या प्रत्येक गोष्टीचं रूप डोळ्यासमोर तरळतं. तुमच्या गोष्टी, तुमचं प्रेम, तुमची शिकवण आणि या मातीतून उमटणाऱ्या शोषितांच्या आर्त हाका. आपण म्हणाला होतात, शुभा, तुमचं जीवन केवळ राजकारणाचं नाही तर धर्मकारणाचं असावं. या वाक्यानं माझ्या हृदयात जणू वीज चमकली. त्या क्षणी आम्ही ठरवलं, हे जीवन फक्त खेळण्याचं नाही, हसण्याचं नाही, हे जीवन काहीतरी वेगळं करण्यासाठी मिळालंय. आऊसाहेब, आपण माझं आयुष्य केवळ घडवलं नाही तर माझ्या जीवनाला खरा अर्थ दिलात. आम्हाला आठवतंय, जेव्हा आम्ही पहिल्यांदा तलवार हातात घेतली होती तेव्हा ती फार मोठी वाटत होती आमच्या या छोट्याशा हातात. पण आपण म्हणालात, शुभा, तलवार हातात घेणं सोपं असतं, पण ती योग्य कारणासाठी चालवणं हेच खरं पराक्रमाचं लक्षण असतं. त्याच दिवशी आम्हाला समजलं, तलवार केवळ शत्रू मारण्यासाठी नसते तर ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी असते. दादोजींनी आम्हाला शिस्त शिकवली, रणांगण शिकवलं, पाठांतर शिकवलं. त्यांच्या शिकवणीत कणखरता होती, परंतु आपल्या शिकवणीत ममता होती, प्रेरणा होती. एका गुरुने शरीर घडवलं तर दुसऱ्या गुरुने माझं मन. दादोजी म्हणायचे, शुभा, तू महाराज होशील, पण तुम्ही म्हणायच्या, तू छत्रपती होशील. दोघांच्या शब्दात खूप फरक आहे. महाराज होणं म्हणजे सत्ता मिळवणं, पण छत्रपती होणं म्हणजे जबाबदारी घेणं. आणि तुझा हा शुभा ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे, अगदी जीव पणाला लावून. हे आकाश, ही माती, हे मावळे, हे आमचे सखे सोबती बांधव. त्यांच्या चेहऱ्यावर आम्ही एक आशा पाहतो, स्वराज्याची आशा. त्यांच्या पावलांमध्ये धडपड आहे, हातात शस्त्र आहे, पण डोळ्यात श्रम आहेत. हे माझे मावळे गरीब घरातले, पण मनाने श्रीमंत. त्यांनी आजवर काही मागितलं नाही, पण स्वराज्यासाठी सर्वस्व देण्याची तयारी दाखवली. आऊसाहेब, आम्हाला तुमची खूप आठवण येते. तुमच्या मांडीवर डोकं ठेवून तुमच्या गोष्टी ऐकण्याची सवय अजून मनात आहे, पण ती मांडी दूर आहे आणि आपल्या गोष्टी हत्यार झाल्या आहेत. आणि त्याच गोष्टी आता रणभूमीत आठवतात. तुमचा आवाज कानात घुमतो, शिवा, सत्यासाठी लढा. हे मावळे, त्यांची प्रत्येक हालचाल आमच्या हृदयात आहे. त्यांचा प्रत्येक त्याग आमच्यासाठी प्रेरणा आहे. त्यांचं रक्त ऋण आहे आमच्यावर आणि मी हे ऋण फेडणार. स्वराज्य स्थापून त्यांना अभिमान वाटावा असे एक राज्य घडवून. आम्ही शपथ घेतो, आम्ही कोणा एकाच्या विरोधात नाही, आम्ही अन्यायाच्या विरोधात आहोत. आम्ही धर्माचं रक्षण करणार, पण कोणताही धर्म नष्ट करणार नाही. आमची तलवार चालेल, पण ती निर्दोषाच्या विरोधात कधीच नाही. आम्ही रक्षण करू, न्याय देऊ, राजा नव्हे तर सेवक बनून राज्य चालवू. आऊसाहेब, जेव्हा तुमचं हसू डोळ्यासमोर येतं तेव्हा मी जिंकतो. जेव्हा मावळ्यांचं हर हर महादेव कानात घुमतं तेव्हा माझं रक्त उफाळून येतं. जेव्हा दादोजींचा कठोर पण प्रेमळ आवाज उठतो तेव्हा मी पुन्हा पुन्हा निर्धार करतो, हे किल्ले, हे डोंगर, हे झरे, हे सगळं आमचं आहे, पण अजून आमच्या ताब्यात नाही. मी हे सगळं परत मिळवणार, तलवारीच्या जोरावर नव्हे तर नीतीने, शौर्याने, बुद्धीने. मी धर्मयुद्ध करीन, मनुष्यता टिकवण्यासाठी, स्वाभिमान जागवण्यासाठी.
आऊसाहेब बघा, हा शुभा केवळ तुमचा नाही राहिला, तो रयतेचा झाला. आता त्याचं सुई तिच्यासाठी आणि त्याचं स्वप्न तीच आहे आणि त्याचा जीव स्वराज्यासाठी. आबासाहेब, हे आशीर्वादाच्या असेच डोक्यावर असावेत आणि राहतील याबद्दल आम्हाला बिलकुल किंतु नाही. जगदंब जगदंब, जय भवानी, हर हर महादेव. ज्या कथेतून आपल्याला बोध मिळतो ती म्हणजे बोधकथा. आज आपण उत्तम आरोग्य उत्तम जीवन ही एक बोधकथा ऐकणार आहोत. PM-श्री जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा झरेवाडी रत्नागिरी या शाळेतील विद्यार्थिनी आदिती धुमक सादर करते एक बोधकथा, उत्तम आरोग्य उत्तम जीवन. एका गावात रिधान नावाचा एक चुणचुणीत मुलगा राहत होता. त्याला झोपून राहायला खूप आवडायचे. सकाळी आईने उठवले तरी तो पांघरून ओढून झोपून राहायचा. वेळेवर अंघोळ, व्यायाम आणि अन्न याकडे त्याचं फारसं लक्ष नसायचं. एके दिवशी शाळेत एक मोठी स्पर्धा जाहीर झाली, धावण्याची स्पर्धा. रिधानला धावण्याची खूप आवड होती, पण त्याचे शरीर फारसे सुदृढ नव्हते. तो पटकन थकायचा, दमायचा. त्याच्या आईने त्याला सांगितले, तू जर व्यवस्थित व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेतली नाही तर स्पर्धेत कसा जिंकणार. हे ऐकून रिधान विचार करू लागला. तो थोडा उदास झाला, पण मग त्याने ठरवलं, मी नेहमी माझ्या आरोग्याची काळजी घेणार. दुसऱ्या दिवशी तो सूर्योदयापूर्वीच उठला. त्याला ताजंतवानं वाटलं. आता तो रोज सायकल चालू लागला, धावू लागला आणि योगासने करू लागला. आईने त्याला सकस अन्न द्यायला सुरुवात केली. दूध, फळं, भाज्या आणि पोषणयुक्त पदार्थ. हळूहळू त्याच्या शरीरात बदल होऊ लागले. तो जास्त उत्साही वाटू लागला. आता शाळेतही तो नीट अभ्यास करू लागला आणि सतत आनंदी राहू लागला. स्पर्धेच्या दिवशी रिधानला जरा भीती वाटू लागली, पण त्याने स्वतःला आठवण करून दिली, मी मेहनत घेतली आहे, मी नक्कीच उत्तम धावेन आणि जिंकेन. शर्यतीत शिटी वाजली आणि सगळ्या मुलांनी धावायला सुरुवात केली. रिधाननेही जोरदार धावायला सुरुवात केली. शेवटच्या क्षणी तो पुढे गेला आणि प्रथम क्रमांक मिळवला. संपूर्ण शाळेने त्याचे कौतुक केले. मुख्याध्यापक म्हणाले, रिधानने आपलं आरोग्य चांगलं ठेवल्यामुळेच तो यशस्वी झाला. सर्वांनी त्याच्याकडून शिकायला हवं. तेव्हापासून रिधान नेहमी तत्पर राहू लागला. वेळेवर उठणे, व्यायाम करणे, सकस अन्न खाणे आणि हसत खेळत राहणे. या बोधकथेतून आपल्याला शिकवण मिळते, आरोग्य उत्तम असेल तर आपण प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतो. त्यामुळे चला आपणही रिधानसारखे तत्पर राहू आणि निरोगी जीवन जगू. राधाकृष्णाचं नातं तर सर्वांनाच माहिती आहे. राधाकृष्णावर आधारित कितीतरी गीतं आपण सर्वांनीच ऐकली आहेत. तर आज आपण असंच एक वेगळं गीत ऐकूया. सचिन आगरे यांनी लिहिलेलं व संगीतबद्ध केलेलं व सुयोग पानकर यांनी गायलेलं हे राधाकृष्ण गीत आमच्या शाळेचे विद्यार्थी आदिती धुमक व सहकारी यांच्या आवाजात. राधे तुझ्या पायात पैंजण वाजती. प्रेम दिवानी राधा मोहिनी चाल हरणा परी, घेऊन घागर डाव्या कडेवर पदर तो सावरी. गराधे तुझ्या पायात पैंजण वाजती, छुम छुम तालावरी. गराधे तुझ्या पायात पैंजण वाजती, छुम छुम तालावरी. प्रेम दिवानी राधा मोहिनी चाल हरणा परी, घेऊन घागर डाव्या कडेवर पदर तो सावरी. गराधे तुझ्या पायात पैंजण वाजती, छुम छुम तालावरी. गराधे तुझ्या पायात पैंजण वाजती, छुम छुम तालावरी. वेड जीवाला लावते ही गवळ्या घरची नार, केसात गजरा डोळ्यात काजळ असा तिचा शृंगार. असा तिचा शृंगार, असा तिचा शृंगार. ओ मधुरवाणी कोकिळवाणी नखरेल लाजरी, मधुरवाणी कोकिळवाणी नखरेल लाजरी. गराधे तुझ्या पायात पैंजण वाजती, छुम छुम तालावरी. गराधे तुझ्या पायात पैंजण वाजती,
वाजती छुम छुम तालावरी. प्रेम दिवाणी राधा मोहिनी चाल अर्णापरी. घेऊनी घागर डाव्याकडे वर पदर तो सावरी. गरात तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी. गरात तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी. रूपवंती राधा ही माझी सौंदर्याची राणी. माणिक मोती अंगावरती उधळण केली त्यांनी. उधळण केली त्यांनी. उधळण केली त्यांनी. ओ बघून कान्हा मोहित झाला वाजवी बासरी. बघून कान्हा मोहित झाला वाजवी बासरी. गराधे तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी. गराधे तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी. प्रेम दिवाणी राधा मोहिनी चाल अर्णापरी. घेऊनी घागर डाव्याकडे वर पदर तो सावरी. गराधे तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी. गराधे तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी. गराधे तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी. या अगोदर आपण आदिती धुमक हिने सादर केलेली बोधकथा ऐकली. ती होती उत्तम आरोग्य उत्तम जीवन. आता आपण आणखीन एक बोधकथा ऐकूया. केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे. ही बोधकथा सादर करतोय पीएमश्री जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा झरेवाडी तालुका जिल्हा रत्नागिरीचा विद्यार्थी आराध्य नरेंद्र गोताड. एक फाटलेले धोतर आणि त्यावर फाटलेला सदरा घातलेला एक खेडूत माणूस आपल्या 15-16 वर्षाच्या मुलीला घेऊन शहरातील एका आलिशान हॉटेलमध्ये गेला. ते दोघेही एका टेबलावर बसले. वेटरने त्यांच्या टेबलावर 2 थंड आणि स्वच्छ पाण्याची ग्लास आणून ठेवली. त्यांना नम्रतापूर्वक विचारलं, आपल्याकरिता काय आणू? त्या खेडूत माणसाने हसत मुखाने सांगितले, मी माझ्या मुलीला वचन दिले आहे, जर ती 10वी इयत्तेत जिल्ह्यात प्रथम आली तर मी तिला एका मोठ्या हॉटेलमध्ये खायला घेऊन जाईन. तिने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली, त्यामुळे कृपया तिच्या आवडीचा पदार्थ आणून द्या. वेटरने पुन्हा विचारलं, आपल्याकरिता काय आणू? त्या माणसाने उत्तर दिलं, माझ्याजवळ फक्त एक डोसा विकत घेण्या इतकेच पैसे आहेत. हे ऐकून वेटरने सरळ हॉटेल मालकाजवळ जाऊन सर्व हकीकत सांगितली. वेटर म्हणाला, मी त्यांना पोटभर खायला घालू इच्छितो. तुम्ही त्यांच्या बिलाची रक्कम माझ्या मासिक वेतनातून कापून घ्या. मालक सर्व हकीकत ऐकून म्हणाले, आज आपण हुशार मुलीच्या यशाबद्दल त्यांना हॉटेलतर्फे खास मेजवानी देऊया. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मालकाच्या आदेशानुसार एक खास टेबल सजवलं आणि 10वी पास झालेल्या त्या गरीब मुलीच्या यशाबद्दल तिला शुभेच्छा देऊन उत्सव साजरा केला. मालकाने जाताना त्या मुलीच्या हातात शेजाऱ्यांना वाटण्याकरिता एक मिठाईचा बॉक्स देखील दिला. या बोधकथेचे तात्पर्य, परीक्षेत यश संपादन करण्याकरिता वडीलधाऱ्यांच्या आज्ञेचं तत्पर पालन करणाऱ्या मुलांना ईश्वर सहाय्यभूत ठरत असतो. प्रेरणा आणि प्रयत्नांची शिकस्त यशाची गुरुकिल्ली असते. म्हणूनच केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आता आपण ऐकूया आंबेचा गोंधळ. गोंधळ गीत सर्वांनाच आवडतं. हे गोंधळ गायन करतायत परी राजेश कळंबटे, हर्षिता अजित गोविलकर, आदिती विनायक धुमक, लावण्या प्रमोद कळंबटे, सृष्टी सुहास कळंबटे, मानवी जितेंद्र गोताड, महिमा महेश सनगरे आणि आरुषी हेमंत सनगरे. यांना संगीत साथ देत आहेत अर्णव मोहन गोताड, हर्ष अजित गोविलकर आणि आराध्य नरेंद्र गोताड. चला तर ऐकूया आंबेचा गोंधळ. दारी नवरात्री मंडप सजला ग, दारी नवरात्री मंडप सजला ग, माझ्या आंबेचा गोंधळ मांडला ग, माझ्या आंबेचा गोंधळ मांडला. दारी नवरात्री मंडप सजला ग, दारी
आईला बसाया सोन्याचा पाट, आईला बसाया सोन्याचा पाट, आईला बसाया सोन्याचा पाट. अंबाबाईचा भरला घट, आईला बसाया सोन्याचा पाट, आईला बसाया सोन्याचा पाट, आईला बसाया सोन्याचा पाट. प्रत्येकाच्या मुखी उद्गार गाजला ग, प्रत्येकाच्या मुखी उद्गार गाजला ग. माझ्या अंबेचा गोंधळ मांडला ग, माझ्या अंबेचा गोंधळ मांडला. दारी नवरात्री मंडप सजला ग, दारी नवरात्री मंडप सजला ग. माझ्या अंबेचा गोंधळ मांडला ग, माझ्या अंबेचा गोंधळ मांडला. गावोगावी भक्त झाले गोळा, इथे भरला हा आनंदाचा सोहळा, इथे भरला हा आनंदाचा सोहळा, इथे भरला हा आनंदाचा सोहळा. गोंधळात खंडोबाला हा पूजला ग, गोंधळात खंडोबाला हा पूजला ग. माझ्या अंबेचा गोंधळ मांडला ग, माझ्या अंबेचा गोंधळ मांडला. दारी नवरात्री मंडप सजला ग, दारी नवरात्री मंडप सजला ग. माझ्या अंबेचा गोंधळ मांडला ग, माझ्या अंबेचा गोंधळ मांडला. माझ्या अंबेचा गोंधळ मांडला ग, माझ्या अंबेचा गोंधळ मांडला. माझ्या अंबेचा गोंधळ मांडला ग, माझ्या अंबेचा गोंधळ मांडला. माझ्या अंबेचा गोंधळ मांडला ग, माझ्या अंबेचा गोंधळ मांडला. माझ्या अंबेचा गोंधळ मांडला ग, माझ्या अंबेचा गोंधळ मांडला. बालजगत या कार्यक्रमात PM श्री जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा झरेवाडी रत्नागिरी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध रंगी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. बालदोस्तानो, हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का? आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघत आहोत. चला तर आजच्या बालजगत या कार्यक्रमामधून मी सोनाली सावंत आपला निरोप घेते. पुन्हा भेटू एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.